अहो अहो, उठून बसा, उठून बसा. लाडू कुठे? त्याला मी वर यायचं नाही असं सांगितलंय. का ते? नाही म्हणजे तुमच्या मनात काय आहे? सांगते. ठीक आहे, घ्या. यात पुरुष नसबंदीची माहिती सविस्तरपणे. वाचा. ते मोबाईल विसरले खाली खाली जाऊन. अजिबात नाही, बसायचंय. गपचूप बसायचं आणि वाचायचं. उघडा. उघडा. वाचा हो. वाचलं? गरज नसताना बायकांना 2-2, 3-3 मुलं होतात. मग मूल होऊ नये म्हणून एकतर त्या गोळ्या खातात किंवा मग ऑपरेशन करून घेतात. या दोन्ही गोष्टी बायकांच्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीयेत. मग त्या तुलनेत पुरुषांची नसबंदी करणं हा नुकसान न करणारा उपचार आहे. भारताची लोकसंख्या किती वाढते हे तर तुम्हाला माहितीच आहे. सुविधा कमी आणि माणसं जास्त असं होतंय सगळीकडे. मग आता एक जबाबदार नागरिक म्हणून लोकसंख्येला आळा घालणं हे आपलं कर्तव्यच आहे ना. एकदम बरोबर बोलात बघा तुम्ही. होय, लोकसंख्येवर आळा घातलाच पाहिजे. अगदी बरोबर. आणि स्त्रियांच्या आरोग्याचा विचार करता हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे. पटतंय का तुम्हाला? काय हो? पटले की. आणि हे बघा, आपण कुणालाही काहीही जबरदस्ती करायची नाही. आपण फक्त या विषयाची सगळ्यांना माहिती द्यायची. ज्यांना त्याचं महत्व खरोखर लक्षात येईल ते स्वतःहूनच पुढे येतील. आपण फक्त लोकांना साक्षर करायचं. कळतंय का? आणि आता पुरुष मंडळींमध्ये तुमचा शब्द लोक मानतात ना, म्हणून मग हे सगळं तुम्ही त्यांना समजावून द्यावं असं मला वाटतंय. म्हणजे हे बी पटते मला. पण असं त्याच्या घराला जाऊन कसं काय सांगायचं? घरात बारकी पोरं बी असतात की, आणि त्या पोरांनी काय आगाऊपणासारखा प्रश्न विचारला म्हणजे? हेच तर. आपण या गोष्टीला आगाऊपणा म्हणतोय हेच चुकीचं आहे. आणि समजा कोणी लहान मुलांनी प्रश्न विचारला तर आपण त्याच्या वयानुसार त्याला सोप्या भाषेत उत्तर द्यायचं. म्हणजे अशा आवश्यक आणि महत्वाच्या गोष्टीविषयी त्यांच्या मनात चुकीचा समज होणार नाही. पालक म्हणून आपलं ते कर्तव्य आहे. आता ध्यानात आला माझ्या. प्रत्येक माणसाला समजावून सांगणं हे माझं कर्तव्य म्हणा की. हा. अहो, आता तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका. बघा, तुमचं काम झालं म्हणून समजा. मला खात्री होती तुम्ही नक्की मला मदत करणार म्हणून. खरंच तुम्ही खूप भारी आहात. ते समद्या गावकऱ्यांनी कसं समजावून सांगायचं हे जरा घोळू द्या म्हणत. ठीक आहे, करा विचार. लाडू.
लाडू मग काय काय केलंस मामाच्या गावाला? मावरूस रेली आणि ते आजोबा इकडनं तिकडनं इकडं. एवढंच? मग काय खेळ नाहीस तू? केली की सबसिडी काय सांगालीस? मग कोणाला हरवलेस? आजोबाला हरवलेस काय? हरवलं. तर हे लाडू तुला माऊवर बोलवायलंय. ते तर मला काय माहित, काहीतरी काम असेल. आणि नाश्ता नाश्ता हे घे, नाश्ता वर घेऊन जा. अरे बहुतेक माऊन तुझ्यासाठी काहीतरी चांगलं खायला आणले बघ. होय काय? वय वय वय, जातो. जा जा जा, चौकात जा. हा राणादा, लाडूला कशाला गंडीवलंस? ते जरा मला तुझ्या संगत बोलायचंय. काय सिक्रेट आहे काय? नाही, पण ते लाडू देखत नको म्हणून पाठवलं त्याला. मग बोल की आता. नाही, जे आपलं घर पुढारलेलं आहे ना, वय अरे आबाच पुढारलेलं आणि त्यात वहिनी घरात आल्या मग घर बी पुढारलेलं. एकदम बरोबर आहे बघ तुझं. म्हणजे आपण जर एखाद्या गोष्टीचं चांगलं उदाहरण गावासमोर घालून दिलं तर समजा गाव त्याचा विचार करणार. एकदम बरोबर बोललास बघ राणादा. नाही अन तू बी शिकलेला आहेस, पुढारलेला आहेस. राणादा, प्रस्तावना बस झाली आता. आता डायरेक्ट मॅटर काय ते सांग. सूरज, ते आपल्या गावात नसबंदीचा कार्यक्रम आलाय माहिती ना? माहितीये की. नाही म्हणजे तुझ्यासारख्या समध्यांनी अशा समाज उपयोगी कार्यक्रमात हातभार लावला पाहिजे. मी नाही रे बाबा, मी नाही. का नाही? अरे समाज जागृती व्हायला पाहिजे का नको? अरे राणा भाऊजी, समाज जागृतीसाठी आमच्या ह्यांना उग कशाला बी दानीला लावू नकासा. अहो नाही वहिनी, ते मी माहिती सांगायलोय. म्हणजे बायकांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची ते सांगायलोय. बाकी वावं काय नाही. अहो जे असेल ते असेल, पण उगा यासनी भरीला पाडू नकासा बघा. अहो नाही ना, नाही. हे म्हणजे सूरजला मनापासून पटलं तर पटलं. हे बघ सूरज, तुला पटलं तर पटते की. वा, सोपं आहे की समजवणं. म्हणजे आता समजा गावाला समजवायला मला सोपं जाणार बघ. पण राणादा, मला या फंद्यात पडायचं नाही बघ. मी कशाला करून घेऊ उगाच? अरे मी कुठं म्हणतोय कर म्हणून, आणि आपल्याला काय करायची गरज बी नाही. अरे काय आहे, मी फक्त हे बघत होतो की मी समजावून तुला सांगितल्यावर पटते का ते. तसं मला पटते की. मग बस आता समजा गावाला हेच पटवून द्यायचंय आणि कार्यक्रम यशस्वी करायचा. आता तू मनावर घेतलीस म्हणजे होणारच यशस्वी. बरोबर सुरू आहे का सराव? बरोबर आहे काय? का थांब थांब थांबा, ते नमस्कार नंतर न करा. तुम्ही समजे बाहेर जावा. जावा जरा, जावा बाहेर. बरोबर सर, तुमच्याकडे जरा बोलायचंय. म्हणजे तसं एक कामच आहे तुमच्याकडे. बरं ते बाकी समजायचं तुम्ही सांगा काय. हा, आपल्या गावामध्ये आपण जनजागृतीचा कार्यक्रम घ्यायचा आहे, तेव्हा तुम्हाला समजांची हजेरी तिकडे पाहिजे. लवकी आता आमच्या वस्तादांनी सांगितले म्हटलं ऐकायलाच पाहिजे. ते नाही वस्ताद, कसला कार्यक्रम आहे? गावात नसबंदीचा कार्यक्रम घ्यायचा आहे. नसबंदी? हे राणादा, आमचे लग्न व्हायचे बाबा अजून. मग होईलच कवा ना कवा. पण लगीन करायचं असेल तर मग कार्यक्रमाला काय यायचं? का लगीन करणाऱ्याच काय बंदी नाही तिकडं? मग आम्ही येऊन काय करायचं तिथं? अहो राणादा, आपण तो लगीन झालेल्यांसाठी कार्यक्रम आहे ना तो. म्हणूनच सांगते ना. व नाही नाही, आम्ही काय नाही येणार बाबा. उगाच आम्हाला नाही त्या फंद्यात पाडू नकोस. राहा कर्मचारी.
हा हे बरं आहे की तुझं स्वतः लगीन करायचं आणि दुसऱ्याला ब्रह्मचारी राहावं म्हणायचं. आमचं दोन्ही वस्तात सारखंच. वय स्वतः करायचं आणि दुसऱ्याला नका म्हणायचं. ए तुम्ही लांबट लावत बसू नका, चला सराव करा. हे ना मग बरं तुम्ही आज आम्हाला डाव शिकवणार होता ना मग. हे बघा 500 जोर बाईट का मारा, मग नवा डाव शिकवतो. चला. हे काय राहणार आता. अरे जोर बैठकचाच जीव चाललाय आमचा. अहो, कुस्ती कशी खेळायची. तुला माहित का मला माहित. मी सांगतोय तसंच करायचं. 500 जोर बैठका मारायचं आणि सांच्याला कार्यक्रमाला यायचं. नाही का आता गावात जाऊन मी समजायच सांगतोय तोवर सराव सुरू करा. चला. आणि कार्यक्रमाला यायचं म्हणजे यायचं. अरे राणादापेक्षा आपलं नर्सिंग वस्तात परवडलं की. होय नाहीतर काय रे. चला ते चला रे सराव करूया. चला चल बरं का. हे राणा राणा, अरे इकडे मला काही बरोबर वाटत नाही गड्या. अंजलीबाईंनी सांगितलंय. होय की. अरे पर एवढ्या कालव्यात एवढ्या बायकात ते स्वच्छ ऐकणार आहे काय. ए चल जाऊया चल. थांब थांब. होय की बरकत. एवढ्या कालव्यामध्ये सच्याला सांगण्यात काय पॉइंट आहे. होय होय चल. अरे काय चल. अरे चल की. थांब की. हे बरकत आपण एक काम करूया. सच्याला साईडला घेऊया आणि त्याला नीट समजून सांगूया. अरे पर काय. अरे चल. अरे ऐक तरी. अरे पर अरे अगं मावशी 10 मिनिटची डाळ होती आधी. अरे राणा तुम्ही आहो ते काय टॅक्सीचा पट्टा पडलेला नाही. माझं तुझ्याकडे दुसरं काम होतं. काय बोला की. इकडे नको बाहेर चल. इकडे लय आवाज आहे. हा, बस चल चल. या, आलो लक्ष ठेवा जरा. आलो. हा. बस 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 बस. सच्या समज पिठाचा डबा पिठानं भरला तर तू काय करतो. काय नाही गिरण बंद करतो नाहीतर दुसरा डबा लावतो. आणि एकाच टाइमला लई डबे आलं तर तू काय करतोय. काय नाही गॅप घेतोय. अहो काय राणा लय वेळ गिरण चालून मशीन खराब होणार नाही का. पण ती प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असते. बरोबर. बरोबर त्या लिमिटच्या बाहेर जाण्यात काय पॉईंट नाही. बरोबर. एकदम बरोबर बघा. हेच हेच समजवायला किंवा नसबंदीचा कार्यक्रम. ऐकाय ते हळू बोल. हेच समजवायला तू नसबंदीचा कार्यक्रम ठेवलाय तो नाही कशाला म्हणतोय. असं आहे राणा मला काय या मार्केटीत पडायचं नाही. नाही, 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 राणादा, हो ना, हो ना, हो ना. भानगड काय नाही खरं तेच सांगायला. तशात मला सांग तुला 3 पोरं आहेत का नाही. हो आता तुला अजून पोरं झाली तर ते लिमिटच्या बाहेर जाणार नाही का. हो पण राणा पण बिन काय नाही. तशा नसबंदीच्या जागृतीच्या कार्यक्रमाला यायचं म्हणजे यायचं. अहो नाही राणा. हे बघ नाही नाही वैमन. नाही 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 वैमन. नाही नाही नाही. तशा तुला गिरणीचा पट्टा निघाला का नाही तर माझ्याकडे येऊ नको सांगून ठेवते बघ. हो नाही नाही राणा मी तुमच्या पाय पडतो. हो ना मला नको राणा. वैमन नाही 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 वैमन की वैमन नाही नाही वैमन नाही सच्या वैमन नाही वैमन सच्या. होय पण मी नुसतं येणार बरं का. ये आणि ऐक तुला पटलं तर पुढचं नाही तर नाही. चालतंय चालतंय ना भाऊ. मला ताई का मी जातो जसं तुला समजवलंय तसं बाकीच्यांना बी समजवायचंय. बरं येऊ काय. हा यायचं आठवणीने यायचं. शब्द आहे माझा. राणादा त्याला समजावणं नाही हो. बळजबरी म्हणतात. नाही 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 मशीन बंद नाही पडू देणार. बरकत आता सच्याला जसं समजवलं तसं बाकीच्यांना बी समजवायला पाहिजे. होय. चल अवध्याकडे जाऊया. चल चल चल. वहिनी उद्देश चांगला आहे मान्य आहे पण गावातल्या माणसांची मतं जरा वेगळे आहेत. वेगळी म्हणजे अहो यात काही चुकीचं नाहीये. चुकीचं म्हटलंच नाही मी पण नसबंदी करायची म्हटल्यावर गावातली लोक जरा भावचलतात. अंजली वहिनी कार्यक्रम केलाच पाहिजे काय. हो वरून तसा आदेश आला. आपण एक काम करूया. कार्यक्रम घ्यायचाच नाही पण तो घेतलाय असं कागदोपत्री दाखवूया की. नाही नाही असं अजिबात करायचं नाही.
आपण आता खोटेपणा करायचा नाही असं ठरवलंय ना. कार्यक्रम घ्यायचा. ठीक आहे, पण त्यासाठी कोणावर बळजबरी करायला नको. नाही नाही, आपण बळजबरी नाहीच करायचे. ज्यांना पटतंय ते येतील. नमस्कार सरपंच बाई, नमस्कार. नमस्कार. काय चाललंय काय हे? गावाला चांगलंच बिघडावं लागलंय सगळी. म्हणजे वाघाचे पंजे. हे पप्या, आणि काय नवीन खुसपट काढलीस? खुसपट नाही उपसरपंच बाई. या तुमच्या सरपंच बाई आहेत की नाही, ती स्वतःची सरपंच की मिरवायसाठी गावावर जबरदस्ती करायल्यात. जबरदस्ती? कसली जबरदस्ती? गावकऱ्यासनी काय नाही नाही ते सांगायला लागलाय सगळी. नाही ते म्हणजे अहो ते राणा गावात सांग सुटलाय ना, नसोबंदी करा नसोबंदी करा. हे काय बरोबर आहे वय? अहो मोठ्या साहेबावर इम्प्रेशन मारण्यासाठी गावाला कशाला भरीला घालताय? मग काय तर माणसं लांब लांब पळायला लागल्यात आणि ह्यांचा तो नवरा राणा लोकांनी धरू धरू सांगायला लागलाय. एक मिनिट, आम्ही कुणावरही जबरदस्ती करत नाही. फक्त माहिती सांगणं यात काय चुकीचं आहे? सगळंच चुकलं. नाही, मी म्हणतो गावाला या कार्यक्रमाची गरजच काय आहे? होय, नाही त्या नादाला लावायची कामं नुसती. मग काय नाही, आणि एवढंच तुम्हाला वाटतंय नव, तर पहिला प्रयोग तुमच्या नवऱ्यावर करा आणि मग गावाला सांगा. तर पहिला प्रयोग तुमच्या नवऱ्यावर करा आणि मग गावाला सांगा. बस, मी गप्प बसले म्हणून उगाच वाटेल ते बोलू नका. हे पप्या, तुझ्या जिभेला काय हारबीट? चल चल तावीत ना. का का जायचं आम्ही? आता तुमच्या अंगावर आलो म्हणून मिरच्या झोंबल्या काय तुम्हाला? हे बघा, चुकीच्या निर्णयाला विरोध करणं हे विरोधी पक्षाचं कर्तव्य आहे. हो, आमचं कर्तव्य आम्ही गावात चोख बजावणार आहे. असली गावात कार्यक्रमाची काही गरज नाही. गरज आहे म्हणूनच वरून तसं सर्क्युलर आलंय. आणि राहिला प्रश्न जोर जबरदस्तीचा, गावात ना एक सिंगल तक्रार आणा, मग बघ. जोवर गावकरी तक्रार करत नाहीत तोवर तुम्ही काहीही बोलायचं नाही. कार्यक्रम जसा ठरला तसाच होणार. आणि जर का तुम्ही याच्यात काही प्रॉब्लेम क्रिएट करायचा प्रयत्न केलात तर तुम्ही सरकारी कामात अडथळा आणताय अशी मी पोलिसात कंप्लेंट करेन. अहो आम्ही कशाला अडथळा करू? पण गावात बळजबरी कुणावर नका एवढं. नाही नाही, तुम्ही कार्यक्रम घ्या पण कोणावर जबरदस्ती करू नका. झालं, मिटला प्रश्न. आता आम्हाला आमचं काम करू द्या. नाही, करा करा करा, अगदी जीव तोडून काम करा. पण काय आहे, तुमच्या या कार्यक्रमाला काळं कुत्र बी फिरकणार नाही, लिहून देतो मी. ते बघतो आम्ही आमचं. आता आम्ही आमचं काम करू. करा करा, काम करा. पण काय आहे, ती पोलिसाची भ्या आहे की नाही, ती मला दाखवायची नाही. पार दुनिया कोळून प्यायला माणूस आहे. हा, आपला विषय हार्ड आहे. बोला बापू. बसा. अंजली वहिनी, हे दलिदर काय सुधारायचं नाही. आणि त्याच्या नादाला ते बापू लागले. आपण नाही तिकडे लक्ष द्यायचं. अहो पण अंजली वहिनी, राणादा तुमच्यासाठी गावात जबरदस्ती करत नाहीत ना? नाही नाही, राणाशी असं नाही करणार.